शेतकरी मित्रांनो, आता बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा बघा 21व्या हप्त्याची आता यादी जाहीर झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनाचा जर तुम्हाला 21वा हप्ता मिळणार की नाही मिळणार यांची यादी नाव बघायचं, कशा प्रकारे बघायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो, बघा या यादीत नाव जर तुमचं असेल, बघा या यादीत जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा यादी सुद्धा आता जाहीर झालेली आहे। म्हणजे की बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा आता 21वा हप्ता आज बसून, बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 21वा हप्ता आज बसून डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात हे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आता जर ज्या शेतकऱ्याच्या बघा या यादीत नाव ज्या शेतकऱ्याचे नाव आहे त्या शेतकऱ्याला आज पीएम किसान सन्मान निधी योजनाचे पैसे हे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही तारीख सुद्धा बघू शकता। बघा आता बघा या यादीला कशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करायचं संपूर्ण माहिती सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले जर तुम्हाला यादीमध्ये नाव बघायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, स्वतःचं तुम्हाला मोबाईलचं जे काय गुगल ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे। शेतकरी मित्रांनो बघा, गुगल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे आणि इथं तुम्हाला सर्च करायचं आहे। शेतकरी मित्रांनो बघा, इथं तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाचा इथं सर्च करायचं आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, इथं बघा पीएम किसान इथं सर्च केल्यानंतर बघा पीएम किसान सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑफिशियली साईट दिसायला बघायला मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, इथं पीएम किसान ऑफिशियली वेबसाईट इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि या ऑफिशियली वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, कारण की शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघा आता पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 21व्या बघा शेतकरी मित्रांनो 21व्या हप्त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। या यादीत नाव असेल तरच तुम्हाला डायरेक्ट आज 2000 रुपये मिळणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आता हे हप्ता लवकर काय मिळत आहे हे सुद्धा सरकारने जाहीर करण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या एक मोठी बैठक झालेली आहे, एक मोठा निर्णय झालेला आहे। आता बघा स्वतः देवेंद्र फडणवीस व तसेच बघा आपले भारताचे नरेंद्र मोदी यांनी आज शेतकऱ्याला खुश बातमी दिलेली आहे, म्हणजेच की आनंदाची बातमी दिलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 21वा हप्ता हे बघा आपल्या म्हणजेच की नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता हे लाईव्ह प्रूफ बघू शकता, ही पेपरची बातमी समोर आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 20वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला होता आणि कोणत्या शेतकऱ्याला आता पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हप्ता मिळणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो, इथं तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आता बघा ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्याला बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 21वा हप्ता मिळणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्या शेतकऱ्याला पीएम किसानचा योजनाचा बघा पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यायची आहे, नाहीतर तुम्हाला पैसे हे मिळणार नाही। आता ई-केवायसी तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता व तसेच ऑलरेडी आपण त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तिच्यावर तुम्ही ते व्हिडिओ बघून ई-केवायसी करू शकता। व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, आता बघा जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर इथं बघा बघू शकता की इथं ई-केवायसी सुद्धा ऑप्शन आहे। आता ई-केवायसी करायची असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ई-केवायसी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ई-केवायसीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला बघू शकता की आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। बऱ्याच शेतकऱ्याची ई-केवायसी नसल्यामुळे त्यांचे पैसे सुद्धा अडकू शकतात आणि बघा इथं ई-केवायसी सुद्धा ऑप्शन आहे। जर तुम्ही ई-केवायसी राहिली असेल तर तुम्हाला लवकरात लवकर कंप्लीट करायचं आहे। व तसेच ज्या शेतकऱ्याचे बघा अजून सुद्धा बघा पीएम किसान व तसेच नमो शेतकरी असेल अशा शेतकऱ्याला आता पैसे मिळत नसेल, त्या शेतकऱ्यांनी बघा न्यू फार्मर रजिस्ट्रेशन म्हणजे की नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, आता ज्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर सुद्धा अपडेट आहे, बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्याला आता बघा पीएम किसानचा 21वा हप्ता म्हणजे की 21वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। आता ज्या शेतकऱ्याचा बघा मोबाईल नंबर अपडेट पीएम किसान सन्मान
निधी योजना ज्याला अपडेट आहे अशा शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे, म्हणजेच की मेसेज आता मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, जर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा PM किसान सन्मान निधी योजना लिंक नसेल बघा, त्यांना पैसे 21वा मिळणार नाही, म्हणजेच की 21वा हप्ता मिळणार नाही। आता हे हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, तसे शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला यादीत जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला PM किसानचा बघा 21वा हप्ता मिळणार आहे। आता यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचं संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे, तसेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव सुद्धा सांगायचं आहे। आता बघा, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार व तसेच बघा यादीत जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला 21वा हप्ता मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 21वा हप्ता मिळणार आहे। यादीत बघा, यादी सुद्धा जाहीर झालेली आहे, या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, यादीमध्ये आपलं नाव बघायचं असेल तर इथं बघू शकता की बेनिफिशियरी लिस्ट अशा प्रकारे इथं एक तुम्हाला नाव म्हणजेच की ऑप्शन बघायला मिळणार आहे। त्या ऑप्शनवर तुम्हाला शेतकरी मित्रांनो क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर एक इंटरफेस ओपन होणार आहे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो इथं बघू शकता, इथं तारीख सहित तुम्हाला इथं दाखवणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले इथं तुम्हाला स्टेट निवडायचं आहे, इथं सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे। हे बघा शेतकरी मित्रांनो, आता अशा प्रकारे निवडल्यानंतर आता कशा प्रकारे निवडायचं, स्टेट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सर्वात पहिले स्टेट निवडायचं, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर स्टेट निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक काय ही माहिती तुम्हाला प्रॉपर भरायची आहे तर तुमची यादी ही बघायला मिळणार आहे। बघा आता बऱ्याच शेतकरी बघा ही चुकीची माहिती भरतात, त्यामुळे त्यांच्या गावानुसार यादी त्यांना दाखवत नसतं। आता बघा शेतकरी मित्रांनो, इथं तुम्हाला स्टेट निवडल्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट निवडायची आहे, म्हणजे की तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे व तसेच इथं शेतकरी मित्रांनो बघा आता जिल्हा कशा प्रकारे निवडायचा आहे। आता आपण कोणत्या जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो, आता आपण सध्या आता आपला इथं जिल्हा निवडायचा आहे, इथं सब डिव्हिजन म्हणजे इथे शेतकरी बघा तुमचा तालुका निवडायचा। आता इथं तालुका निवडायचा, जे काय तुम्ही कोणता तुमचा तालुका आहे ते तुमच्या इथं तालुका निवडायचा आहे व तसेच शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कोणत्या गावाची यादी बघायची आहे, बघा इथं गावाची यादी, इथं तुम्हाला कोणत्या गावाची यादी बघायची आहे तिथं तुम्हाला ते गाव निवडायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता मी एक तुम्हाला डेमोमध्ये सांगत आहो आणि बऱ्याच शेतकरी काय करतात शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, बघा बऱ्याच शेतकरी काय करतात बघा, जी मी इथं माहिती भरली तीच माहिती काही शेतकरी भरतात, पण असं करायचं बघा, इथं तुमची माहिती स्वतःची भरायची आहे। मी जी इथं माहिती भरलेली आहे ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी भरलेली आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला स्वतःची माहिती भरायची आहे आणि तुमची बघा PM किसानचा 21व्या हप्ता तुम्हाला जर यादीत नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आणि तुम्ही इथं तुमची स्वतःची माहिती भरून तुम्ही इथं यादी चेक करू शकता। एवढं भरल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं, आता गेट रिपोर्ट वाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे जे बघा आता शेतकरी मित्रांनो गेट रिपोर्ट वाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा आता बघा PM किसानची सन्मान निधी योजनाची बघा शेतकरी मित्रांनो 21व्या हप्त्याची ही यादी बघा शेतकरी मित्रांनो यादी तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा या यादी तुम्हाला एक एक करून तुम्हाला बघा शेतकरी मित्रांनो इथं एक एक करून तुम्हाला या यादीत नाव बघायचं आहे। या यादीत नाव असेल तर तुम्हाला बघा 21वा हप्ता मिळणार आहे, म्हणजेच की आज तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो हे किती वाजेपर्यंत मिळणार हे सुद्धा आपण सोबत बघणारच आहोत, त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता सर्वात पहिले लक्षपूर्वक काय करायचं आहे, सर्वात पहिले तुम्हाला हे लक्ष म्हणजेच की बघा या यादीत नाव असेल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आता बघा हे हप्ता कधी मिळणार हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, कारण की शेतकरी मित्रांनो बघा हे हप्ता म्हणजेच की PM किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता तुम्हाला दिवाळीच्या आधीच मिळणार आहे, असे सुद्धा देवेंद्र फडणवीस व तसेच बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो यादीत नाव असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण की तुम्हाला बघा PM किसानचा 20वा हप्ता मिळाला असेल व तसेच बघा PM किसानचा 21वा हप्ता सुद्धा तुमच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे। जर शेतकरी मित्रांनो यादीत नाव असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करा।